चालू आहे का नोट केलेलं दिसायला. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बोर घेतलेला आहे आणि त्या बोरमध्ये पाणी बिलकुल लागलेलं नाही. तरीसुद्धा आम्ही काय केलं, हे बॉम्ब फोडले होते. त्यानंतर थोडंसं पाणी वर आलं, त्याच्यामुळं आम्हाला वाटलं की पाणी आलं का काय. त्यामुळं आम्ही या बोरमध्ये मोटर सोडली आणि तुम्ही बघू शकता हे पाईप दिसत असेल तुम्हाला. हे पाईप आम्ही या बोरमध्ये सोडला होता आणि 1-2 दिवस जरा थोडं बऱ्यापैकी बोर चालला. त्यानंतर पुन्हा परत अजून बोर बंद पडला. त्यामुळं आम्ही एक व्हिडिओ पाहिला होता यूट्यूबवरती की त्यामध्ये बॉम्ब फोडायचे. पुन्हा एकदा आम्ही परत अजून जवळजवळ 30 बॉम्ब, म्हणजे आज आम्ही 30 बॉम्ब यामध्ये फोडलेले आहेत. तर एक सोबत जसं 8-9-10 असे बॉम्ब फोडायला पाहिजे, पण आम्हाला व्होल्टेज नसल्यामुळं आम्ही 2 व्हीलरच्या बॅटरीवरती बॉम्ब फोडतो आहे. त्यामुळं जरा थोडंसं व्होल्टेज कमी पडतं आहे. त्यामुळं की आणि दुसरा काही प्रॉब्लेम आहे ते समजत नाही. तर एक सोबत एवढे सगळे बॉम्ब फुटत नाहीत. तर सुरुवातीचे आमचे काहीतरी 8-9 बॉम्ब तर असेच आमचे गेलेले आहेत पाण्यामध्ये न फुटता. 2-3 बॉम्ब त्यामधले फुटलेले आहेत. तर आता हे आज शेवटचा बॉम्ब राहिलेला आहे. तर म्हटलं की तुम्हाला दाखवावं की ही सक्सेस होतं का नाही, हे देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. की सकाळचं तुम्हाला की जवळपास कमीत कमी 20 ते 25 बॉम्ब आम्ही यामध्ये फोडलेले. पण ते कसे फोडलेत, 1 ते 2 असे मिळून आम्ही यामध्ये बॉम्ब फोडलेले आहेत. तर आता बघू, हा शेवटचा बॉम्ब आहे. त्यामुळं म्हणलं की तुम्हाला दाखवावं आम्ही कसं काय फुटतं काय आहे ते. तर आता ही वायर वगैरे घेतलेली आहे आणि अशी साधी वायर जरी असेल, म्हणजे ही आहे ती तांब्याची वायर आहे, तांबा आहे. तर याला आपण काय केलेलं आहे, एक पातळ अशी तार घेतलेली आहे. हे बघू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला. एक पातळ अशी तार आहे. ही पातळ तार ह्या टोकाला एक आणि ह्या टोकाला एक जॉईंट केलेली आहे आणि त्यानंतर मी याला गुंडाळलेलं आहे. हे यासाठी की ही वात निघू नये म्हणून गुंडाळलेलं. तुम्ही या ठिकाणी टेप देखील लावू शकताय. आणि ही वायर आपण यामध्ये सोडणार आहे. जसं तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण बोरमध्ये सोडतोय वायर. आणि हे वायर पूर्ण सोडल्याच्या नंतर तुमचा जो झरा वगैरे जे तुम्हाला माहीत असेल ना की किती अंतरावर काय आहे ते, त्या अंतरावरती वायर सोडायची. आता मी वायर सोडलेली आहे 15 फुटावरती झरा आहे. मला माहीत आहे 15 फुटावर त्या अंतरावर वायर सोडलेली आहे. आणि तिकडं बघू शकता तुम्ही 2 व्हीलर आहे आणि 2 व्हीलरला आपण कनेक्शन जवळ यायचं. 2 व्हीलरला आपण इथं कनेक्शन दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि या अशा प्रकारे कनेक्शन देऊन हे वायर टच केल्याच्या नंतर इकडं बघा, जवळ जातो का काय? बघू शकता तुम्ही आता इथे या ठिकाणी तुम्हाला आवाज आला असेल कसा ब्लास्ट झाला काय आहे ती. तर या ठिकाणी तुम्हाला आवाज आलाच असेल आता जसा ब्लास्ट झाला ते. तर या प्रकारे तुम्ही देखील तुमचा जो बोर जो फेल गेलेला आहे, फेल म्हणजे एकदम असा कोरडा असेल तर हे जे आपण जुगाड केलेला आहे हे सक्सेस होणार नाही. थोडाफार ओलावा असला पाहिजे. तर तसंच आपण आता या ठिकाणी ओलावा होता थोडाफार याला. तर त्यासाठी आपण मोटर वगैरे टाकली होती. हे बघू शकता तुम्ही मोटर या ठिकाणी, हे मोटर आहे, दिसते ना. हां, तर ही मोटर आपण त्यासाठी टाकली होती. तर हे काय सक्सेस झालं नाही. त्यानंतर पुन्हा परत आपण आज मोटर बाहेर काढली आणि हे बॉम्ब ब्लास्ट केलेले आहेत. तर बघू आता काय होतं काय नाही ते मी तुम्हाला आहे ना व्हिडिओमध्ये दाखवून, म्हणजे सकाळचं किंवा शक्यतो सकाळचं मी तुम्हाला दाखवून उद्याच्याला पाणी आलं की नाही आलं ते, म्हणजे तुम्हाला पुढची प्रोसेस समजून जाईल. ओके, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, आता बॉम्ब वगैरे फोडलेले आहेत. त्याच्यानंतर आपण आता ट्राय घेतोय. बघू शकता तुम्ही पाणी कसं येते. बिलकुल पाणी नव्हतं बोरला आपल्या. तर बॉम्ब फोडल्याच्या नंतर हा रिझल्ट बघू शकता तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आहे. जरा थोडंसं जवळ येऊन बघा, दिसतंय ना तुम्ही, दिसतंय. बघू शकता पाण्याचा जो प्रेशर आहे तो फक्त थोडाफार
कोणाला रिझल्ट येऊ शकतो, कोणाला नाही येऊ शकत. पण आता आम्हाला जो रिझल्ट आलेला आहे त्या दिवशी जे आम्ही एक 20-25 बॉम्ब पडले, 30 बॉम्ब आणले होते, त्यातले काही बॉम्ब तर आमच्या अशीच वेस्ट गेलेले. पण जे काय बॉम्ब पडले त्याच्यामध्ये जो आम्हाला रिझल्ट आलेला आहे तो हा तुमच्या समोर आहे, बघू शकता. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजे आपण तर खरं तर या संदर्भात व्हिडिओ बनवत नाही, तरीसुद्धा आपले बरेचसे जे महाराष्ट्रामधले आपले जे लोक आहेत घरासाठी, शेतासाठी किंवा अनेक वर वगैरे मारतात, तर त्या ठिकाणी वर फेल जातात. थोडाफार जरी ओलावा असेल तर आपण बॉम्ब वगैरे फोडल्याच्यानंतर असा रिझल्ट येऊ शकतो तुम्हाला देखील. तुम्ही देखील ट्राय करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.